केस गळतीनंतर आता रुग्णांच्या नखांची गळती. बुलढाणा जिल्ह्यात भीतीचं वातावरण. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरणानं आता आणखी गंभीर स्वरूप घेतलंय. या भागातील अनेक रुग्णांच्या केसानंतर आता नख देखील गळू लागल्यानं संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलंय. हे नवी लक्षणं आरोग्य व्यवस्थेसमोर नवी चिंता उभी करतात. या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. गेल्या डिसेंबरपासून शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील काही गावांमध्ये रहिवाशांना अचानक केस गळण्याची समस्या भेडसावत होते. मात्र आता त्या रुग्णांमध्ये नख कमजोर होऊन विद्रूप होण्यास सुरुवात झाली. काही रुग्णांची नख पूर्णतः गळून पडलेत. ही स्थिती पाहता नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. हे नेमकं कोणत्या आजाराचं लक्षण आहे याबाबत संशयता व्यक्त केली जाते. या संपूर्ण प्रकरणात नागरिक प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचं पथक डिसेंबरमध्ये जिल्ह्यात दाखल झालं होतं. त्याने काही रुग्णांचे रक्त नमुने घेतले. मात्र आज तागायत त्या तपासणीचे रिपोर्ट जाहीर झालेले नाहीत. औषधोपचाराच्या नावाखाली केवळ तपासणी होत असून रुग्णांना कोणतीही ठोस मदत दिली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. या संदर्भात बुलढाण्याचे वर्ग 1 आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बनकर यांनी माहिती देताना सांगितलं की एकूण 4 गावांमध्ये नख गळण्याचे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत एकूण 29 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी शेगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. ते पुढे म्हणाले, या लक्षणांचं कारण सेलेनियम या घटकाचं वाढलेलं प्रमाण असू शकतं. जे रुग्ण यापूर्वी केस गळतीमुळे प्रभावित होते त्यांच्यात आता नख गळतीचं लक्षण दिसून येत आहेत. या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू आहे. केसानंतर नखांची गळती ही एक अत्यंत चिंताजनक बाब असून या घटनेमुळे जिल्ह्यात एक आरोग्य आपत्ती उभी राहिल्याचं चित्र आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून प्रशासनानं तात्काळ योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी सर्वत्र केली जाते. सरपंच, आपल्या गावामध्ये केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर आलेला आहे. काय नेमकं प्रकार आहे? हो, डिसेंबरच्या एंडिंगलेच केस गळती चालू झाली. 3-3.5 महिन्यामध्ये केस गळती हा संपूर्ण थांबली. आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल की त्यांना त्या बाबतीत यश आलं. परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये केस गळतीनंतर नख गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का, हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात. किंवा याच्यानंतर जर काही हाडाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं. मागच्या वेळेस तर ब्लडच्या तपासण्या केल्या होत्या, तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही. केस गळतीनंतर ICMRचा रिपोर्ट येणार होतं, अद्यापर्यंत आलेलं नाही. आपण सांगता की ICMRच्या डॉक्टरांनी उपचार केला. काय नेमकं प्रकार आहे? ICMRनं उपचार केला नाही. ICMRनं त्याचे ब्लड सॅम्पल असतील, काही केसाचे सॅम्पल असतील, विविध प्रकारचे सॅम्पल नेले आणि त्याच्यावर त्याने रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यापर्यंत पोचला पण. आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये तो सांगितला पण किंवा त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात सेलेनियम आढळून आलं म्हणून. आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावकऱ्यांसाठी? माझी एकच मागणी आहे की बुवा असे अनोखे प्रकार जे समोर येत आहेत तो पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे, जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निघा नाही म्हणून पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे. हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि CO खरात साहेब, DHO गीते साहेब यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही. कारण मागच्या वेळेस ठीक आहे 3 महिन्यामध्ये केस गळती थांबलीशील, परंतु आता हा नख गळती झाली तर हा विषय तुम्ही गांभीर्याने कुठेतरी घ्या, असं मी माझं सकाळूनच त्यांच्यासोबत बोलणं झालं. ICMRचा अहवाल जो आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर काय उपचार करण्यात आले? अनेकदा तो अहवाल जो प्रसिद्ध करावा अशी मागणी केली. ते केस गळती कशामुळे जाते हे अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही उपचार केलेले नाही आहेत. परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या 3 टीम आल्या होत्या त्यांनी केस गळतीवर औषध उपचार केले आणि असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यामुळेच केस परत आले. तुम्ही या गावचे सरपंच, तुमच्यापर्यंत ICMRचा अहवाल पोहोचला आहे का? नाही, अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रितसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोहोचलेला नाही आहे. सर, बोंडगावमध्ये काही नागरिकांची नखांची गळती होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. किती रुग्ण आहेत, किती गावांमध्ये सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र बोंडगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 4 गावांमध्ये 29 रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत. आमचे सर्वेक्षण चालू आहे. जसं आकडा वाढेल तसं आम्ही बोंडगावमध्ये 10 रुग्ण रिपोर्टिंग झाले. सर्वाधिक. पण नखाची गळती होत आहे म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते? किती दिवसामध्ये नख गळती? जवळपास 8 ते 10 दिवसाची प्रक्रिया पूर्ण होते. सुरुवातीला नखे कमजोर होतात, थोडेसे मागे जातात आणि 8 ते 10
15 दिवसात ते जवळपास नखे निघून येतं. बरं, यापूर्वी जी केस गळती झाली होती, आता नखे गळायला लागले. तर दोघांचं काही साम्य काही आहे का? कदाचित सेलेनियमचं वाढलेलं प्रमाण हे एक कारण असू शकतं, कारण की ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये तसं वाढलेलं प्रमाण आलेलं आहे, तर ते एक कारण असू शकतं. मात्र आता त्वचारोग तज्ञ डॉक्टर आलेले आहे, ते त्यानुसार ते कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला कळेल. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.